नमस्कार. आज 30 जानेवारी 2023 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आपण बातम्यांना सुरुवात करण्याअगोदर आपण 28 तारखेला जी क्विज मी दिलेली होती 28 जानेवारी 2023 रोजी त्या क्विजचे ॲन्सर वगैरे पाहूयात. तर पहा, पहिला प्रश्न होता ओलिव्ह रिडले ही प्रजाती कशासंबंधी आहे. तर ती प्रजाती आहे कासवाची. आपण सांगितलेलं होतं की द हिंदूमध्ये अगदीच फेवरेट त्याचा टॉपिक आहे, त्यामुळे याच्यावरती प्रश्न म्हणजे द हिंदूमध्ये नेहमी आर्टिकल वगैरे येतच असतो, त्यानिमित्ताने हा प्रश्न वगैरे घेण्यात आलेला होता. त्यानंतर भारताचा गणराज्य दिवस खालीलपैकी कोणता आहे, तर इथे उत्तरच दिलेलं नव्हतं, म्हणजे 26 जानेवारी हे उत्तर असेल तुमचं. त्यानंतर केशवानंद भारती खटला कशासाठी प्रसिद्ध आहे, तर अगदीच मूलभूत संरचना म्हणजेच बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन इथूनच उदय झालेला आहे. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन. आता हे काय वगैरे होतं हे जर समजावण्याचं जर म्हटलं तर अगदीच एक लेक्चर वगैरे जातं. यासाठी पहा, मी ऑलरेडी एक लेक्चर वगैरे या संदर्भात घेतलेला आहे. त्याची लिंक आपली जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती मी ऑलरेडी टाकून ठेवलेलं आहे की मूलभूत संरचना म्हणजे काय किंवा केशवानंद भारती खटला वगैरे काय होता. ओके, हे बेसिक पॉलिटी आहे, त्यामुळे मी याचं डिटेलमध्ये वगैरे जाण्याचा प्रयत्न करत नाही. त्यानंतर प्रजासत्ताक दिन 2023चे मुख्य अतिथी कोण, तर इजिप्तियन प्रेसिडेंट अब्दुल फतेह अल सिसी हे काय होते, मुख्य अतिथी आपले होते. त्यानंतर कुनो राष्ट्रीय उद्यान कुठे आहे, तर सर्वांना माहिती आहे, आपण नामिबियामधून म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये आपण चित्ते मागवले होते, तर ते कुठे सोडण्यात आले, तर कुनो राष्ट्रीय उद्यान इथे सोडवण्यात आले. तर ते कुठं आहे, तर मध्य प्रदेश येथे आहे. आता पुढल्या वर्षी 12 चित्ते वगैरे आपण मागवत आहोत, मग परत ते उद्यान वगैरे चर्चेत असेल, त्या निमित्ताने हा प्रश्न वगैरे तुम्हाला अगदी महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आपण प्रादेशिक भाषेमध्ये पाहू शकतो का, आजपर्यंत पाहू शकत नव्हतो, परंतु आता ते पाहणार आहोत, म्हणजे पाहता येतील. आता मराठी भाषेमध्ये 34 निर्णय त्यांनी वर्ग केलेले आहेत, ते अगदीच बेस्ट आहे. प्रादेशिक भाषेमध्ये जर आपल्याला निर्णय वगैरे जर लक्षात आले तर ते अगदी सोपं होईल. पहा, आता केशवानंद भारती खटला जर तुम्हाला वाचायचं म्हटलं तर तुम्हाला अगदी समजणार नाही, कारण कायद्याची भाषा आणि आपली बोलण्याची भाषा ही वेगळी असते. ओके, त्यामुळे कायद्याची भाषा समजण्यासाठी इंग्लिश व त्याबद्दल पण पुढे जावं लागतं आपल्याला. मग त्यासाठी जे रिजनल लँग्वेज आहे ते जर झालं तर अगदी बेस्ट होईल असं मत आहे आपलं. मग त्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाने पण आता जी प्रादेशिक भाषेमध्ये त्यांचे जजमेंट वगैरे देण्याचं काम चालू केलेलं आहे. त्यानंतर नॅशनल टुरिझम डे कधी असतं, तर 25 जानेवारी असतं. त्यानंतर पुढे या भारतीय नौदलमध्ये वागीर हे एक पाणबुडी रुजू झालेली आहे, तर त्याचं आहे उत्तर आहे पाणबुडी ही रुजू झालेली आहे. त्यानंतर व्याघ्रगणना किती वर्षांनी होते, तर 4 वर्षांनी होते. 2018 मध्ये झालेली होती. मग 22 मध्ये पण कॅल्क्युलेशन वगैरे चालू झालेलं आहे, पण त्याची आकडेवारी अद्याप आलेली नाहीये. ओके, त्यानंतर प्रश्न 10 आहे, जल जीवन मिशन कोणत्या मिशन योजना कोणत्या वर्षी सुरुवात झाली, तर अगदी उत्तर आहे 2019, म्हणजे यापैकी नाही, हे तुमचं योग्य उत्तर असेल. तर पहा, हे झालं 28 जानेवारी दिवशीच्या म्हणजे काय म्हणतो आपण क्विज झालं. तर आता आज परत एकदा मी क्विज देणार आहे. 30 जानेवारीचे 10 प्रश्न वगैरे येतील. तर आज व उद्या तुमच्याजवळ वेळ वगैरे असेल तर प्लीज सर्वांनी ते सोडवण्याचा वगैरे प्रयत्न करा. त्यानंतर पहा, ही क्विज कुठे मिळेल वगैरे, तर पवननिलेवाड.com या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला पहा इथे एक सेक्शन वगैरे दिसेल मोबाईलमध्ये असं. मग याला तुम्ही टिक केल्यानंतर इथे करंट अफेअर्स क्विज म्हणून अशा पद्धतीनेच एक सेक्शन वगैरे उघडेल. मग तिथे जानेवारी सिलेक्ट करून जर तुम्ही पूर्वीचे दिलं नसाल तर 17 जानेवारीपासून आपण क्विज चालू केलेली आहे. तर आता 30 जानेवारी आलेला आहे पहा, तर सर्वांनी त्या क्विजचा वगैरे लाभ घ्यावा असं मला वाटतं. त्यानंतर आपण आजच्या लोकसत्ता वृत्तपत्राला वगैरे चालू करूयात. तर पहा, अगदीच अंडर-19 वुमन वर्ल्ड कप वगैरे आपण जिंकलेला आहे, अगदी चांगली गोष्ट आहे. त्यानंतर पुढे ओदिशात मंत्र्याची पोलिसाकडून हत्या घटनेच्या चौकशीच्या मुख्यमंत्र्यांचे आदेश वगैरे देण्यात आलेले आहेत. तर पोलीस मानसिक रुग्ण वगैरे होता असं त्यांच्या पत्नीचं वगैरे म्हणणं आहे. अद्याप काहीही निर्णय वगैरे आपल्या समोर आला नाही. आता चौकशी समिती वगैरे बसलेल, मग तेव्हा ते आपल्याला सांगतील, पण अद्याप या निर्णयामध्ये वगैरे जाण्याची गरज आपल्याला वाटत नाही. त्यानंतर पहा, शिवसेना धनुष्यबाण आज अखेरचा युक्तिवाद वगैरे ठरणार आहे. मग त्यानंतर अगदीच जे निवडणूक आयोग आहे त्यावरती आपलं निर्णय वगैरे सुनावेल. ओके, त्यानंतर विधान परिषदेची आज निवडणूक वगैरे होणार आहे. मग विधान परिषदेसंदर्भात पण मी प्रश्न घेतलेले आहेत, तर त्यामधील 1/12 त्यानंतर 2/3 वगैरे जी जागा वगैरे आहेत हे सर्व तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर राज्यपाल किती जणांना वगैरे नियुक्त वगैरे करतं हे सर्व तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यावरून प्रश्न वगैरे नेमके विचारले जातात. त्यानंतर पुढे चला, येथून अन्य न्यूज दिसत नाही गरजेची आपल्यासाठी. त्यानंतर पहा, राज्य अपघात प्रवण स्थळे दुरुस्तीसाठी राज्याला 112 कोटी रुपये मिळालेले आहेत. सुरक्षित प्रवासासाठी केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्रालयाचा प्रयत्न. आता पहा, हा निर्णय झाला किंवा एवढा पैसा वगैरे मिळाला ती अगदी चांगली गोष्ट आहे, परंतु
हे आपलं एक इथं उदाहरण दिसतं. पहा, लॅप्सेबल फंड असतात. 31 मार्च पूर्वी आपल्याला सर्व पैसा वगैरे खर्च करायचा असतो. आता केंद्रीय रस्ते मंत्रालय वगैरे जो पैसा वगैरे मिळालेला आहे गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये, तो पैसा किती होता तर पहा, संपूर्ण पैसा जर पाहिला तर 1200 कोटी मंजूर करण्यात आले होते 2022-23 या वर्षासाठी. म्हणजे बजेटमध्ये 1200 कोटी मंजूर करण्यात आले होते, परंतु अद्याप त्यांनी त्यावरती पूर्ण खर्च वगैरे झालेला नाही. त्यामुळे पहा, 31 मार्च ही डेडलाईन जवळ आलेली आहे. फक्त म्हणजे 2च महिने राहिलेली आहेत. व त्यानंतर उद्या काय इकॉनॉमिक सर्व्हे येईल व 1 फेब्रुवारी म्हणजे परवा दिवशी आपल्याला काय बजेट येणार आहे. मग बजेटमध्येच तरतूद वगैरे करायची, हे सर्व पाहता आपल्याला काय तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय वगैरे जे काही आहे त्यांना काय करावं लागतं तर हे पूर्वीचं फंड हे 1200 कोटी रुपये जे आहेत ते पूर्वीचे खर्च करायला त्यांना गरजेचं होतं. परंतु त्यांनी कधी देत आहेत महाराष्ट्राला तर अगदीच 30 जानेवारीला हा निर्णय वगैरे झालेला आहे. म्हणजे अगदी हे चुकीचं आहे. इथं काय मार्च रश वगैरे होतं. म्हणजे पहा, आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पण आता हे पैसा म्हणजे आता एवढा पैसा कुठे खर्च करायचा, आता हा त्यावरती नियोजन वगैरे त्यांना पण करण्यामध्ये फक्त 2 महिन्यामध्ये 112 कोटी रुपये जर खर्च करायचं म्हटलं तर नियोजन वगैरे चांगल्या पद्धतीने होत नाही. त्यामुळे आपलं इथं बेसिकली सांगता येतं एक निगेटिव्ह पॉईंट आहे पहा मार्च रसचा वगैरे, की यामुळे काय होतं टॅक्स पेयरचा जो पैसा वगैरे आहे तो अगदीच कोणत्याही फालतू कामांना वगैरे खर्च केला जाऊ शकतो असं आपण इथं लिहू शकतो. ओके, म्हणजे पहा, आता यांनी लिहिलेले आहेत की ब्लॉक स्पॉट वगैरे म्हणजे अपघात प्रवण स्थळे वगैरे जे आहेत ते भरून काढण्यासाठी वगैरे तुम्ही एवढा पैसा वगैरे खर्च करा. परंतु महाराष्ट्र सरकारकडे आता अहवाल तयार आहे का? आता पहा, त्यांना पण समिती वगैरे बसवावी लागेल. मग त्यासाठी पहा, जर हा फंड आपल्याला ऑलरेडी म्हणजे पूर्वी 31 मार्चमध्ये जून जुलै दरम्यान जरी आला असता फंड हा, तर अगदी चांगलं झालं असतं. परंतु देर आहे दुरुस्त आहे, ठीक आहे. 112 कोटी रुपये मिळाले, त्यातील अगदीच 100 म्हणजे अगदी 20 कोटी जरी खर्च झाले तरी अगदी चांगली गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. आता त्यांनी पहा, आपल्या फक्त महाराष्ट्राला हा पैसा दिला नाही तर कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, महाराष्ट्र, त्यानंतर राजस्थान या सर्व राज्यांना पहा किती पैसा वगैरे त्यांनी वर्ग केलेला आहे. आता इथे जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर कर्नाटकला तर 140.59 कोटी रुपये वगैरे दिलेले आहेत. मग खऱ्या अर्थाने जर पाहिलं तेथील रस्ते तर अगदी चांगल्या पद्धतीचे आहेत. महाराष्ट्रातील रस्ते कसे असलेले आपलं पाहायला मिळतात, परंतु कर्नाटकातील अगदी चांगले आहेत. परंतु कर्नाटकमध्ये थोडंसं आता यावर्षी काय आहे, इलेक्शन आहे, तर पहा, आता हे माझा बघण्याचा वगैरे दृष्टिकोन झाला, परंतु तुम्ही पण असं म्हणजे पाहू शकता. ओके, जसं जसं आपण वाचतून वगैरे करतो तेव्हा पर्स्पेक्टिव्ह वगैरे बदलतं. अगदी त्या पद्धतीने जर पाहिलं 140 कोटी रुपये त्यांना मिळालेले आहेत व महाराष्ट्राला 112 कोटी रुपये आहेत. पण महाराष्ट्राचे रस्ते कच्चे आहेत नक्की कर्नाटकचे. ओके, जर तुम्हाला हे पटत असेल तर नक्की तुम्ही पाहू शकता किंवा आपण पुढे जाऊयात. ओके, त्यानंतर पहा, येथून अन्य न्यूज वगैरे गरजेची दिसत नाही आपल्यासाठी. त्यानंतर ही न्यूज आत्ताच आपण चर्चा केली की आणखी 12 चित्ते भारतामध्ये वगैरे येणार आहेत. मग त्या संदर्भात करार वगैरे झालेला आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो. बीबीसीच्या वृत्तपटावरील बंदिस्त सर्वोच्च न्यायालयात आवाहन करण्यात आलेली आहे. झालेलं काय पहा, गुजरातमध्ये अगदीच दंगली वगैरे जे झाले किंवा जे गोत्रा हत्याकांड वगैरे जे आपण म्हणतो, मग त्या संदर्भात अगदीच BBC ही ब्रिटनची वृत्तवाहिनी आहे, त्यांनी काय केलं होतं, एक डॉक्युमेंटरी वगैरे आणलेली होती, जाहीर केलेली होती. तर परंतु भारत सरकारने वगैरे त्या डॉक्युमेंटरीला वगैरे बॅन केलेला आहे. मग ते बॅन करण्याच्या विरोधातील याचिका वगैरे आता सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये कशामुळे गेलेली आहे पहा, तर घटनेच्या अनुच्छेद 1 मधील 2 ने हमी दिलेली आहे की माध्यम स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार केंद्र सरकार हिरावू शकते काय, असा प्रश्न याचिकेत वगैरे विचारण्यात आलेला आहे. कारण आर्टिकल 19 काय सांगतं आपल्याला की अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे आहे. आर्टिकल 19 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. यासोबतच पहा, प्रेसला पहा, म्हणजे आपले जे संविधान फ्रेमर्स वगैरे आहेत त्यांनी अगदी खूप बेस्ट म्हणजे अगदी बेस्ट पद्धतीने वगैरे ते लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे एनी अदर मीडिया म्हटलेलं आहे. एनी अदर माध्यममध्ये जर म्हणजे पहा, पूर्वी मीडिया वगैरे तर नव्हतं किंवा अगदीच फक्त वृत्तपत्र वगैरे होते, पण त्यांना माहिती नव्हतं की पुढे वगैरे येतील किंवा इंटरनेट वगैरे, तेव्हा त्यांना माहिती नव्हतं तशा पद्धतीची सोयी वगैरे आज येतील का. तरी देखील पहा, त्यांनी त्या पद्धतीने तशी आपल्या घटनेमध्ये वगैरे तरतूद करून ठेवलेली आहे. ओके, एनी अदर प्लॅटफॉर्म पण त्यामध्ये उल्लेख आहे आर्टिकल 19 मध्ये. मग त्या संदर्भात आता सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे याचिका गेलेली आहे. मग पाहूयात सुप्रीम कोर्ट याबद्दल काय म्हणतात. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. हे न्यूज आपण पाहिली की पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे वगैरे त्या संदर्भात आज निर्णय वगैरे होईल. त्यानंतर पुढे या, इथून अन्य न्यूज गरजेचे नाही पहा. त्यानंतर लोकसत्ता विचार यामधील अगदीच आरोग्याचे डोही डॉक्टर उज्ज्वला दळवी यांनी लेख लिहिलेला आहे. तर पहा,
आजचा लेख म्हणजे अँटीबायोटिक या संदर्भात आहे. तर अँटीबायोटिक यांच्याबद्दल आपण अँटीबायोटिक याच्याबद्दल आपण याच्यापूर्वीही चर्चा वगैरे केलेली आहे, लेख आलेला होता. तरी देखील आज आपण थोडंसं विश्लेषण त्याचं डिटेलमध्ये वगैरे करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर पहा, आपल्याला काही जरी झालं म्हणजे अगदी सर्दी खोकला वगैरे जर झाला तर काय घेतो आपण, तर अँटीबायोटिक वगैरे घेतो. म्हणजे पहा, बहुतेक लहान सहान संसर्गजन्य रोगांची साध्या सर्दी तापाशी टक्कर द्यायला आपली रोगप्रतिकारशक्ती पुरेशी असते. तिथे अँटीबायोटिकची गरज नसते, तरी देखील आपण काय घेतो, आपण अँटीबायोटिक वगैरे घेतो. म्हणजे अगदीच अँटीबायोटिक काय घेतो त्यामागचं कारण काय आहे, तर आपण लवकरात लवकर बरं व्हावं असं आपण तिथं हे होतो, म्हणजे उतावळी होतो आपण. ओके, सर्दी झाल्यानंतर अगदीच नाकातून म्हणजे हे होतं, त्रास होतो. त्यामुळे आपण काय करतो, तर लवकरात लवकर ते बरं व्हावं यासाठी आपण अँटीबायोटिकचा वगैरे वापर घेतो. परंतु अँटीबायोटिकचा वापर जास्त केल्याने काय होतं पहा, आपण एक वेळेस एक अँटीबायोटिक वगैरे घेतली, मग पहा तुमची रोगप्रतिकारशक्ती इथं होती. मग पहा दुसऱ्या वेळेस अँटीबायोटिक घेतल्यानंतर काय करावं लागतं, तर आपला उच्च कोटीची अँटीबायोटिक वगैरे घ्यावी लागते. म्हणजे आपला जो डोस आहे तो वाढत गेल्यासारखा जातो. ओके, जर तुम्हाला अँटीबायोटिकची सवय लागली तर बॉडी पण तशा पद्धतीने त्याला रेझिस्टंट देत जाते. ओके, रेसिस्टन्स येत जातात तुमच्या पण बॉडीला. त्यामुळे अँटीबायोटिकचा डोस आपल्याला जो नेहमी वाढवतच जावा लागतो. म्हणजे आज जर 0.25ची गोळी घेतली आपण, तर पुढल्या वेळेस आपल्याला 0.50चीच घ्यावी लागेल व 50ची त्यानंतर पुन्हा 0.75ची घ्यावी लागेल. अशा पद्धतीने आपलं डोसेस वगैरे जे आहे ते वाढत जाईल. यामुळे पहा बेसिकली काय होतं, तर अँटीबायोटिक रेझिस्टन्स जे आहे ते बॉडीमध्ये वगैरे तयार होतं. ओके, मग हे अँटीबायोटिक रेझिस्टन्स तयार झाल्यामुळे काय होतं, तर अगदीच श्रीमंत देशांना वगैरे याचा फायदा होतो. श्रीमंत देश म्हणजेच कोण, कॅपिटलिस्ट कंट्री, जसं की USA मध्ये वगैरे काय होतं, तर पहा त्यांचं एक मुख्य उद्देश हेच आहे की अगदीच लवकरात लवकर जर आपण बरे झालो तर अगदीच कामावर वगैरे आपण रुजू होऊ शकतो. हे झाला आपल्या गरीब देशातील वगैरे भावना. ओके, परंतु श्रीमंत देशांचं कसं आहे की तुम्हाला एका गोष्टीची वगैरे सवय लावून द्यावी. म्हणजे काय मी म्हटलं, 25 त्यानंतर 50 त्यानंतर 75 अशा पद्धतीने जर सवय लावून दिलं तर तुम्हाला 100 म्हणजे 0.100 तर म्हणता येणार नाही, परंतु 1.00 ही जी गोळी असेल, नेक्स्ट टाइमची जी गोळी असेल ती USA मधूनच विकत घ्यावी लागेल. ओके, म्हणजे एकदा तुम्हाला चहाची सवय लावली ना तर ती वारंवार तुम्हाला चहाची तलब तशा पद्धतीने आपल्याला ह्या गोळीचा आहे. अँटीबायोटिक तुम्ही एकदा घेतलात ना, तुम्हाला सर्दी जर झाली तर तुम्ही डिपेंडन्स होता ते कशासाठी, तर अँटीबायोटिकवरच डिपेंडन्स होता व अँटीबायोटिक रेझिस्टन्स ते तुमच्या बॉडीमध्ये अगदी तयार होतं. ओके, हे बेसिकली तुम्हाला हे अँटीबायोटिकचं वगैरे सांगता येतं व याचा बेसिकली लाभ कोणाला होतो, तर ते होतो अमेरिकासारख्या कॅपिटलिस्ट कंट्रीला वगैरे. आता अगदीच भारतामध्ये पण फार्मास्युटिकल सेक्टरचं जे हे आहे उदय जो झालेला आहे तो अगदी बेस्ट आहे, किंवा आपण पण अगदी भरभराटीने वगैरे ते वाढलेलं आहे फार्मसीज आपले. परंतु प्रॉब्लेम कुठे आहे, ते पण कंपनीमध्ये वगैरे इन्व्हेस्ट करणारे वगैरे कोण आहेत, तर कॅपिटलिस्ट कंट्री आहेत, म्हणजेच कोण USA वगैरे आहेत. म्हणजे हा पैसा कुठून, म्हणजे मागचा हात कुणाचा वगैरे आहे, तर कॅपिटलिस्ट कंट्रीचा वगैरे आहे, हे आपल्या इथं बेसिकली सांगता येतं. मग हा प्रिस्क्रिप्शन म्हणजे हा जर जो गोंधळ वगैरे आहे किंवा जो अँटीबायोटिकचा वगैरे वापर आहे तो वापर वगैरे रोखायचा असेल किंवा याला आपण जर नियंत्रणात वगैरे आणायचं असेल तर आपण काय करू शकतो पहा, तर प्रिस्क्रिप्शन शिवाय आपण अँटीबायोटिक वगैरे विक्रीवर निर्बंध वगैरे घालायला हवे, किंवा डॉक्टरांचं त्या दृष्टिकोने प्रशिक्षण वगैरे व्हायला हवं की कोणताही जर एखादा म्हणजे पेशंट वगैरे गेला तर त्याला डायरेक्टली अँटीबायोटिक वगैरे न देता तर त्याला सांगणं की तू म्हणजे 2-3 दिवसात अगदीच सर्दी कमी होते, परंतु तुम्ही जर अँटीबायोटिक जर घेतलं तर तुमच्या बॉडीमध्ये अँटीबायोटिक रेझिस्टन्स वगैरे तयार होतं. यासाठी जे पेशंट वगैरे आहे त्याची पण अगदीच जागृती वगैरे करणं, म्हणजे जनजागृती वगैरे करणं ते तिथं गरजेचं वगैरे आपल्याला सांगता येतं. ओके, म्हणजे हे सर्व करणं आपल्या सोसायटीमध्ये वगैरे अगदी गरजेचं आहे, हेच आपल्याला बेसिकली या लेखामधून वगैरे सांगायचं आहे. त्यानंतर आणखी पुढे गेल्यानंतर पहा, प्रिस्क्रिप्शन शिवाय अँटीबायोटिक वगैरे विक्री निर्बंध घालणारे नियम आपल्याकडे ऑलरेडी आहे. 1940 आणि 45 सालापासून अस्तित्वात आहेत. पण 2014 साली एक सर्वेक्षण झालं, अद्यापही ती औषधं प्रिस्क्रिप्शन शिवाय किंवा ताप सर्दी खोकला वगैरे साध्या लक्षणासाठीही दिली जातात असं त्यावेळी दिसून आलं. म्हणजे लोकांची मनमानी अजूनही चालूच आहे, अँटीबायोटिक रेझिस्टन्स वाढतोच आहे, हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं. याचं उत्तम उदाहरण जर म्हटलं तर पहा, तुम्ही जर मेडिकल स्टोअरवरती आता म्हणजे लेक्चर संपल्यानंतर जर तुम्ही मेडिकल स्टोअरवर गेलात व अँटीबायोटिक जर मागितलात तर तुम्हाला काहीही न विचारता ते अँटीबायोटिक वगैरे मिळून जाते. म्हणजे काय याचं, तर सर्रास म्हणजे अगदी काहीच न विचारता वगैरे ते अँटीबायोटिक वगैरे आपल्याला मिळत आहे. हे एक आपल्याला इथं थोडंसं दुविधा वगैरे स्थिती आपल्याला सांगता येते, कारण याचा परिणाम आपल्याला पुढे दिसणार आहे. अँटीबायोटिक रेझिस्टन्स जर आपल्या बॉडीमध्ये वगैरे जर झालं तर
आपला आताचा जो लाभ म्हणजे आपण दुसऱ्यावर डिपेंडन्स होतो. ओके, इंडिपेंडंट राहणार नाही आपण, तर डिपेंडन्सी आपली जास्त वाढेल. हेच आपल्या ह्या लेखातून वगैरे म्हणजे थोडंसं इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह वगैरे आपल्या इथं पाहावं लागेल. आय होप हा लेख तुम्हाला याचं विश्लेषण वगैरे समजलेलं असेल. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर ही एक प्रिलिमचा फॅक्ट आहे पहा. पहिल्या महिला दलित आत्मचरित्रकार म्हणून सार्थ उल्लेख होणाऱ्या शांताबाई कांबळे यांचं निधन वगैरे झालेलं आहे. तर हा प्रश्न वगैरे प्रिलिमला वगैरे विचारू शकतो, कारण पहा पर्सन इन न्यूजमध्ये हा टॉपिक येतो. म्हणजे एमपीएससीची कंबाईन आणि एमपीएससीची जी प्रिली वगैरे असतं त्या संदर्भातच बोलतोय मी. यूपीएससीला वगैरे असा प्रश्न वगैरे स्पेसिफिक येणार नाहीये. ओके, तर हे नाव लक्षात ठेवा, शांताबाई कांबळे. तर यांचं पुस्तक काय होतं, तर माझ्या जन्माची चित्रकथा हे त्यांचं पुस्तक आहे, आत्मचरित्र आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर पुढे या संपादकीय चिखल चिकटणार गजच नाही आपल्यासाठी. म्हणजे शेअर बाजार मध्ये आता सध्याला काय चालू आहे ते सर्वांना माहिती असेल, त्या संदर्भात आहे ते न्यूज. त्यानंतर गस्तीबंदी बिंदूवरील महागार वगैरे हे गरजेचं नाही. सत्ता भाजपची पण मक्तेदारीला चाप वगैरे जे आहे काहीही आपल्यासाठी गरजेचं नाही. त्यानंतर साखरेचा हंगाम यंदाही गोड म्हणजे अगदी गरजेचं नाही. इथेनॉलचा इश्यू जो आहे तो ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. 1 जानेवारीचं तुम्ही माझं व्हिडिओ पाहून घेऊ शकता. त्यामध्ये मी याला बेसिकली देता म्हणजे इथेनॉल म्हणजे काय किंवा इथेनॉलची गरज कशा पद्धतीने आहे सर्व तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. त्यामुळे साखरेचं उत्पादन वाढणार होतं, ते आपण तिथे चर्चा केली. त्यामुळे प्लीज स्किप करा. त्यानंतर पुढे चला, अर्थसंकल्पाबाबत वगैरे आहे. तर पहा, अर्थसंकल्पाबाबत मी चर्चा वगैरे करणार नाही, तुम्हाला यापूर्वीही सांगितलेलं आहे. ते करणार आहेत तर मृणाल सर करतील. व मृणाल सर पण त्यांचा व्हिडिओ वगैरे पाहायचा आहे, त्यांची लिंक जी आहे ती टेलिग्रामवरती वगैरे मी प्रोव्हाइड करण्याचं काम करेल. ओके, त्यामुळे अर्थसंकल्पाबाबतचे आता म्हणजे उद्या इकॉनॉमिक सर्वे येणार आहे. त्यानंतर 1 फेब्रुवारीला काय येईल, अर्थसंकल्प येईल, सॉरी बजेट येईल. मग पहा, जे इकॉनॉमिक सर्वे अर्थसंकल्प वगैरे जे काही आहे ते आपण चर्चा करणार नाही. तर ह्या 2 दिवसानंतर पहा, अगदीच वृत्तपत्रामध्ये भरभरून आपला त्याबद्दलचेच लेख वगैरे येतील, पण ते आपल्यासाठी काही कामाचे नसतात. ओके, आपलं पेपर उद्याच नाही आहे किंवा परवाच नाही आहे. ओके, जेव्हा पेपर केव्हा आहे आपलं, तर जूनमध्ये पेपर आहे आपलं. मग तोपर्यंत आपली तयारी अगदी सफिशियंटरित्या वगैरे अगदी चांगल्यारित्या वगैरे होऊ शकते. त्यामुळे प्लीज तुम्ही पण पॅनिक वगैरे होऊ नका. मृणाल सर जेव्हा व्हिडिओ वगैरे घेतील तेव्हा मी तुम्हाला पण प्रोव्हाइड करण्याचं नक्की काम करेल. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून गरजेचं नाही आपल्यासाठी. त्यानंतर पहा, आजच्या क्रीडा न्यूज आहेत. क्रीडा न्यूजमध्ये पण तेवढंसं मला काही विशेष वगैरे वाटले नाही. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर आपण सुरुवात करूयात आजचं द हिंदू पहा. ओडिसा मिनिस्टर ही बातमी आपण वाचलेली आहे. त्यानंतर पहा, याच्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की असंचा अहवाल आलेला होता. असंचा अहवाल हा शाळकरी विद्यार्थ्यांचा वगैरे होता व त्याने सांगितलेलं होतं की एनरोलमेंट रेट वगैरे वाढलेले आहेत. अगदी त्याच बेसिसवर आता पहा, स्टुडंट एनरोलमेंट वेंट अप बाय 7.5% इन 2020-21 AISHE डाटा शोज. ओके, म्हणजे ऑल इंडिया सर्वे ऑफ हायर एज्युकेशन AISHE ऑल इंडिया सर्वे ऑफ हायर एज्युकेशन याचा अहवाल वगैरे प्रसिद्ध झालेला आहे. मग यांनी पण तेच सांगितलेलं आहे की हायर एज्युकेशन असाचा अहवाल कशाचा होता, तर ते प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा या संदर्भात होता. तर आता हे हायर एज्युकेशनसाठी वगैरे आहे व यांनी पण तेच म्हटलेलं आहे की 7.5% हा आकडेवारी वगैरे वाढलेली आहे. अगदी चांगली गोष्ट आहे. ओके, आता याची पॉझिटिव्ह निगेटिव्ह वगैरे काय, कशामुळे ही आकडेवारी वगैरे वाढलेली आहे हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. याच्यापूर्वी असाचा अहवाल जेव्हा आलेला होता त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोग यांनी काय केलेलं होतं की म्हणजे फॉरेनचे विद्यापीठ वगैरे आहेत त्यांना पण भारतात परमिशन वगैरे देणार होते. त्यावेळेस आपल्याला एक लेख आलेला होता, तेव्हा मी याचं विस्तृतरित्या विश्लेषण वगैरे केलेलं आहे. त्यानिमित्ताने मी आज याचं विश्लेषण अगदी करणार नाही आहे. पण आता इथे आकडेवारी वगैरे दिलेली आहे, तर ही आकडेवारी काय सांगते पहा. इथे खूप मोठी तफावत वगैरे आपल्याला जाणून येते. ओके, कशी आहे पहा तफावत. तर आता हे जे रेड आहेत ते फिमेल आहेत व हे ब्ल्यू जे आहेत ते मेल आहेत. तर पहा, PhD मध्ये मुलींची संख्या अगदीच कमी आहे परंतु मुलांची संख्या जास्त आहे. पण एमफिलमध्ये पहा, एमफिलमध्ये मुलींची संख्या जास्त आहे पण मुलांची संख्या कमी आहे. म्हणजे अगदीच आपलं असं सांगता येतं की मुली शिकतात परंतु मुली शिकल्यानंतर PhD कडे वगैरे जास्त त्यांचा कल दिसत नाहीये. आपल्याला हे सांगण्याचा इथं हेतू आहे. त्यानंतर डिप्लोमा घ्या किंवा PG वगैरे घ्या, इथं मुलाबरोबर मुली वगैरे शिकतात परंतु PhD मध्ये किंवा रिसर्च सेक्टरमध्ये वगैरे अद्याप मुलींचं प्रमाण वगैरे कमी आहे. हे आपण बेसिकली इथं डायरेक्टली सांगू शकतो. त्यामुळे प्लीज तुम्ही हा डेटा वगैरे लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर पहा, आजचे एडिटोरियल इन नरेगा रिफॉर्म प्रायोरिटाइज द वर्कर अँड हर ड्यूज. तर यासाठी आपण अगदीच आपलं जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती करंट अफेअर्स सेक्शनमध्ये जाऊ शकता तुम्ही. इथे क्लिक केल्यानंतर करंट अफेअर्स सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ही नोट ऑलरेडी मी टाकलेली आहे.
की प्रिलिम फॅक्ट काय आहेत आजच्या एडिटोरियलमध्ये व आजच्या न्यूजपेपरमध्ये व एडिटोरियल काय आहेत जे की आपलं UPSC आणि MPSC साठी गरजेचे आहेत, तर ते ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहेत. तर हे जी PDF मी वगैरे दाखवतोय ते तुम्हाला तिथून आपली जी वेबसाईट आहे तिथून तुम्हाला हे सर्व ॲक्सेस मिळून जाईल. तर पहा, नरेगा संदर्भातचा हा जो लेख आहे तर त्याचं म्हणजे थोडंसं आपण चर्चा करूयात. तर पहा, नरेगा स्कीममध्ये काही सुधारणा वगैरे होणं गरजेचं आहे असं यांचं मत आहे. तर पहा, इथे 4 हे दिलेले आहेत, 4 काय म्हणतो आपण सजेशन वगैरे दिलेले आहेत. मग हे सजेशन मी थोडंसं डायरेक्टली समरी टाईप वगैरे सांगण्याचा प्रयत्न करेन. विस्तृतरित्या तुम्हाला वाचण्यासाठी वगैरे आपली वेबसाईट आहे, तिथे तुम्ही हे सर्व काही वाचून घेऊ शकता. तर पहिलं सजेशन आहे पहा, की कार्यक्रमावरील कामगारांचा विश्वास पुनर्संचयित करण्यासाठी वेतन देयकामध्ये होणारा विलंब दूर करणे. आता पहा, आपल्याला माहिती आहे मनरेगा जी स्कीम आहे ती 100 दिवसाचा वगैरे म्हणजे आपलं काय व्यवसाय वगैरे देण्याचं काम करते. ओके, ग्रामीण भागामध्ये ही व्यवसाय वगैरे देण्याचं काम करते. मग ग्रामीण भागामध्ये व्यवसाय दिल्यानंतर जर तुम्ही त्यांना अगदीच वेतन योग्य वेळी वगैरे जर देत नसाल तर काय होतं पहा, फेत वगैरे त्यांचं निघून जातं. ओके, फेत म्हणजे विश्वास जो आहे या स्कीमवरचा वगैरे विश्वास जो आहे तो कमी होतो. मग अगदी तसंच झालेलं आहे. तर या कार्यक्रमाचा वगैरे विश्वास उडून जात आहे लोकांमधून. त्यासाठी जे मजुरांना वेळोवेळी पेमेंट वगैरे करणं हे अगदी गरजेचं आहे, हे आपण इथं सांगू शकतो. त्यानंतर दुसरं सजेशन आहे पहा, जिथे रोजगार निर्मिती जास्त आहे तिथे खर्च कमी करण्याऐवजी अंमलबजावणी क्षमता मजबूत करा. आता पहा, ही जी स्कीम आहे ती ग्रामीण भागातच कशामुळे वगैरे आली तर हे पाहूयात. ग्रामीण भाग व हे शहरी भाग असं आपण कन्सिडर करूयात. आता इथे उदाहरण त्यांनी वेगळे दिले, ग्रामीण भागासाठीच हे दिलेलं आहे, तरी पण मी ग्रामीण आणि शहरी या संदर्भात थोडंसं तुम्हाला उदाहरण देण्याचा प्रयत्न करतोय. आता पहा, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी काय असतात, कमी असतात, पण शहरी भागामध्ये रोजगाराच्या सुविधा काय असतात तर जास्त असतात. त्यामुळे आपला मनरेगा स्कीम कुठे चालू करावी लागेल मग, तर जिथं कमी आहेत रोजगाराच्या सुविधा वगैरे किंवा तयार होणाऱ्या सुविधा कमी आहेत तिथंच आपल्याला ही स्कीम अगदी इम्प्लिमेंटेशन वगैरे जास्त करावी लागेल. अगदी तोच हेतू आहे. ज्या ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या सुविधा जास्त असतील तिथं आपल्याला ही स्कीम न लावता जिथे अगदीच कमी आहे तिथे जास्त फंड वगैरे रेज करून आपण तिथे ही स्कीम वगैरे चालू करावी असं यांचं दुसरं म्हणजे काय म्हणतो आपण दुसरं सजेशन यांचं आहे. त्यानंतर तिसरं सजेशन आहे पहा, योजनेप्रमाणे नव्हे तर मागणीवर आधारित कायद्याप्रमाणे कार्यक्रम चालवा. ओके, म्हणजे पहा, योजना काय करते तर अगदीच डाटा अनालिसिस वगैरे न करता डायरेक्टली आता एक जिल्हा आहे, एका जिल्ह्यामध्ये जर MG नरेगा स्कीम वगैरे चालू करायची आहे तर डाटा अनालिसिस वगैरे न करता ते काय करतील, डायरेक्टली एक गाव पकडलं व त्या गावामध्ये वगैरे ती स्कीम चालू करतील. मग पहा, आता एक शहराचं ठिकाण आहे व शहराच्या ठिकाणचं जर गाव असेल व तिथं जर तुम्ही ही स्कीम वगैरे लावली तर प्रॉब्लेम काय होईल, त्या स्कीममध्ये वगैरे लोक येणार नाहीत. ओके, कारण त्यांचं रोजगार वगैरे ते फिक्स असतं, ते शहरामध्ये वगैरे स्थलांतर करत असतात, म्हणजे येणं जाणं वगैरे करून तिथं रोजगाराच्या सुविधा वगैरे ते पाहत असतात, परंतु न की ग्रामीण भागात वगैरे राहून त्यांना म्हणजे ते परवडत नाही. त्यामुळे आपल्याला सांगता येते की जिथं मागणी वगैरे जास्त आहे त्या ठिकाणी वगैरे ही जी स्कीम लावलं तर तिथं अगदी फायदा वगैरे होऊ शकेल असं आपण तिथं म्हणू शकतो. त्यानंतर पहा, बिहारचे प्रकरण एक केस स्टडी वगैरे दिलेली ते तुम्ही वाचून घेऊ शकता, तिथे पण फंडचा इश्यू वगैरे झालेला होता. त्यानंतर चौथा इश्यू आहे पहा, चौथं सजेशन वगैरे त्याने दिलेलं आहे की कोणत्याही प्रस्तावित सुधारणावरील चर्चा सहभागात्मक करा. म्हणजे कोणतीही गोष्ट वगैरे जर करायची असेल तर गावातच आहे, म्हणजे आपण लोकल बॉडी वगैरे कशाला स्थापन केलेली आहे तर अगदीच लोकशाही मार्गाने वगैरे आपल्या समस्या वगैरे सोडावेत यासाठी त्याची स्थापना वगैरे झालेली आहे. मग सहभागात्मक काम करा असं त्यांचं मत आहे. त्यानंतर 5वी सुधारणा जी आहे ती समस्या म्हणून टॉप डाऊन सुधारणा वगैरे होणं गरजेचं आहे, म्हणजे अगदीच केंद्र सरकारपासून ते खालीपर्यंत लोकल पातळीवरपर्यंत हे जी सुधारणा आहेत ती होणं गरजेचं वगैरे आहेत असं त्यांचं मत आहे. तर पहा, भारत सरकारने आपल्या प्रत्येक सुधारणाचा नरेगाच्या प्रवेशावर आणि खर्चावर विशेषतः गरीब राज्यांमध्ये होणारा परिणाम मॅप करण्याचा प्रयत्न करण्याची वेळ आता आलेली आहे, हे अशा पद्धतीने आपण हे सांगू शकतो. म्हणजे आता इथे यांनी सजेशन पण दिलेले आहेत. आता पहा, एखादी MG नरेगा स्कीम आहे त्या अंतर्गत आपण रोजगार वगैरे दिलेला आहे. ओके, रोजगार दिल्यानंतर पहा आपण काय तर ती जी रोजगार वगैरे दिलेली आहे, म्हणजे आता एखाद्यांना सांगितलं की खड्डा वगैरे खंदायचा आहे तुम्हाला. ओके, खड्डा जर खंदत असाल तर त्याचं जिओ टॅगिंग वगैरे करायचं. जिओ टॅगिंग वगैरे केल्यानंतर म्हणजे आपल्याला समजेल की इथे आपण ऑलरेडी काम वगैरे केलेलं आहे. ओके, इथे आपण खड्डा म्हणजे गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये आपण इथे खड्डा मारलेला आहे. मग आता यावरती जे लॉंगिट्यूड आहे आणि लॅटिट्यूड वगैरे आहे याचा नुसार आपण जिओ टॅगिंग केली. मग आता परत तिथे खड्डा खणण्यासाठी वगैरे आपण बजेट वगैरे अलोकेट करू नये असं केंद्र सरकारला पण समजून येईल. त्यामुळे
ट्रान्सपरन्सी वगैरे येईल, भ्रष्टाचार वगैरे कमी होईल, हे आपल्याला बेसिकली सांगता येतं. मग असं पण करणं वगैरे गरजेचं आहे असं यांनी सजेशनमध्ये वगैरे दिले. हे 5 सजेशन वगैरे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये वगैरे जर परीक्षेमध्ये वगैरे प्रश्न विचारला तर तुम्हाला हे लिहिता येईल. ओके, तर हे 5 सजेशन वगैरे तुम्ही अगदीच लिहून ठेवू शकता. त्यानंतर पुढे या. दुसरं हे आहे पहा, तर जे वॉर्निंग बेल म्हणजे अगदीच शेअर बाजार कोसळला, म्हणजे जे हिडनबर्ग रिपोर्ट वगैरे आली. ओके, त्यामुळे काय झालं, अगदीच अदानीच्या समूहातील जे सर्व काय म्हणतो आपण जे शेअर्स वगैरे होते ते कोसळत आलेले आहेत. ओके, म्हणजे 2 दिवसातच त्यांना 4.5 लाख कोटीचा वगैरे त्यांना नुकसान वगैरे झालं हे आपण पाहतो. मग त्यामुळे काय झालं, तर जे इन्व्हेस्टर आहेत पहा, आता आपल्यासारखे म्हणजे कॉमन मॅन पण आता काय करत आहेत. पूर्वी कसं होतं, पूर्वी इंटरनेट वगैरे नव्हतं, त्यामुळे प्रॉब्लेम काय व्हायचा, तर शेअर वगैरे जर खरेदी करायची असतील तुम्हाला, तर फक्त तिथे मुंबईमध्ये वगैरे जर असाल तर तुम्ही ते करू शकत असाल, किंवा जर तुमच्याकडे इंटरनेट म्हणजे इंटरनेटची फॅसिलिटी किंवा कॉलिंगची फॅसिलिटी वगैरे जर असेल तरच ते तुम्ही शेअर मार्केटचे शेअर वगैरे तुम्ही खरेदी करू शकत होता पूर्वी. 2002चा वगैरे काळ जर पाहिला आपण तर. परंतु आता 2015-16 पासून जर पाहिला आपण तर खऱ्या अर्थाने इंटरनेटचं अगदीच सर्वांना ते ॲक्सेस वगैरे झालेलं आहे. इंटरनेट सर्वांना ॲक्सेस झालं. ओके, म्हणजे जिओ रिव्होल्युशन वगैरे आला आपल्याकडे 2016मध्ये. मग तेव्हापासून तर अगदीच स्मार्टफोनवर आपल्याला काय खरेदी विक्री करता येत आहे शेअरची. त्यामुळे म्हणजे प्रत्येक सामान्य माणूस पण आता काय शेअरमध्ये वगैरे इन्व्हेस्ट करत आहे. कारण पहा, आरबीआयची जी बँकिंग सिस्टीम वगैरे आहे त्यामध्ये तर बँकेमध्ये ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की फक्त सेव्हिंग जर केला तर तुम्हाला फक्त 2% व्याज वगैरे मिळतं. मग पहा, शेअर मार्केटमध्ये जर इन्व्हेस्ट केला तर तुमचं म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीने रिटर्न वगैरे तिथं मिळू शकतो. परंतु इकडे बँकिंग सेक्टरमध्ये तर हेच नाही आहे, व्याजदर वगैरे त्या पद्धतीने भेटत नाही. त्यानंतर फक्त जरी एखाद्या वेळेस बँक वगैरे जर बुडली तर फक्त 5 लाखापर्यंत वगैरे रिटर्न आपल्याला मिळेल. म्हणजे आपली इन्व्हेस्ट वगैरे सर्व पाण्यात वगैरे गेल्यासारखं बँकेचं होतं. म्हणजे बँकेचा थोडाफार प्रमाणात विश्वास वगैरे कमी होत आहे. या निमित्ताने काय करत आहेत सर्वजण, आता शेअर मार्केटमध्ये वगैरे पैसे लावत आहेत. मग पहा, आता अशा पद्धतीने जर हिडनबर्ग सारखी वगैरे संस्थांनी वगैरे जर रिपोर्ट आणली व अडाणी समूहाची जर हे केले व अडाणीचे शेअर वगैरे जर खाली पडले, अचानकच खाली पडले, म्हणजे पहा, एका शेअरची व्हॅल्यू पूर्वी 5,000 होती व आता ती व्हॅल्यू किती झाली, फक्त 2,000 जर झाली, तर त्यावेळेस काय होतं पहा, एखादा व्यक्ती आहे त्याने 5,000 रुपये देऊन हे शेअर वगैरे खरेदी केले होतं व रिपोर्ट आल्यानंतर ते शेअरची व्हॅल्यू फक्त 2,000 रुपये झाली, तर याला 3,000चा लॉस झाला. इथं डायरेक्टली किती 3,000 रुपयेचा लॉस वगैरे झाला. यासाठी रेग्युलेशन वगैरे गरजेचं आहे असं यांनी म्हटलेलं आहे की वॉर्निंग बेल आहे ही. ओके, तर आता पहा, यांनी सजेशन वगैरे दिले नाहीत, परंतु तुम्हाला नेमकं सांगायचं काय, ह्या लेखमध्ये वगैरे काय दिलेलं आहे ते सर्व मी तुम्हाला इथं ऑलरेडी कव्हर केलेलं आहे की अशा पद्धतीने हे सर्व अदानीचं प्रकरण वगैरे झालेलं आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून गरजेचं नाही. पहा, आता इथे आलेला आहे लेख टोबॅको प्रोडक्टवर टॅक्स वगैरे लावणं त्या संदर्भात आहे. तर पहा, टोबॅको म्हणजे तंबाखूजन्य प्रोडक्ट वगैरे जे आहेत त्यावरती पहा टॅक्स तर लागतो. टॅक्सवर सेस पण लागतं. म्हणजेच काय, तर टॅक्सवर टॅक्स लागतं. टॅक्स असेल ना त्याच्यावरती दुसरं टॅक्स लागतं. ओके, तर ही अशा पद्धतीने संकल्पना वगैरे आहे. तर आता यांनी परत एकदा त्यावरती रिवाईज वगैरे करावं असं त्यांचं मत आहे, परंतु हे आपल्यासाठी वगैरे गरजेचं नाही. आता परवा दिवशीच बजेट येणार आहे, त्यामध्ये निर्मला सीतारामनने जर काही मांडलं तेव्हा आपण चर्चा करूयात, गरज नाही बाकीचे. ओके, तुम्हाला फक्त लक्षात असू द्या. व हे GS3 मध्ये तुम्ही शिकणार आहात की टॅक्सवर टॅक्स वगैरे सेज वगैरे काय असतो हे सर्व तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे, कारण ते बेसिक आहे. ओके, त्यानंतर पुढे चला. द इंडियन युनिव्हर्सिटी इज इन फ्री फॉल. आता पहा, इथे पण तेच दिलेलं आहे की विद्यापीठाची सामाजिक आणि शैक्षणिक घसरण वगैरे होत आहे. तर पहा, आपण काय केलंय, फॉरेनचे जे विद्यापीठ वगैरे त्यांना भारतामध्ये वगैरे बोलावून घेतलेलं आहे. मग प्रॉब्लेम काय होईल पहा, तर आपल्या भारतामधील जे उत्कृष्ट शिक्षक वगैरे आहेत तर ते परदेशी विद्यापीठांमध्ये वगैरे जातील असं यांचं मत वगैरे दिलेलं आहे. मग आता इथं निगेटिव्ह पॉईंट वगैरे दिले, पॉझिटिव्ह निगेटिव्ह वगैरे हे सर्व तुम्ही वाचून घेऊ शकता. इथं हायलाईट पण मी केलेलं आहे पहा. त्यामुळे मी आता याचं विश्लेषण वगैरे जास्त डिटेलमध्ये वगैरे करणार नाही, कारण याच्यापूर्वी आपण हे पाहिलेलं आहे. विद्यापीठ म्हणजे UGCने काय रिकमेंडेशन केलं ना, म्हणजे की फॉरेनचे विद्यापीठ वगैरे भारतात येतील, तेव्हा आपण याच्याबद्दल सविस्तर चर्चा वगैरे केली आहे. त्यामुळे मी आता याला डिटेल जात नाही आहे. ओके, त्यानंतर आपण डायरेक्टली पुढे गेल्यानंतर पहा, इथे सब कॅटेगरायझेशन कमिटी फॉर OBCs गेट्स 14व एक्सटेन्शन. पहा, 2017मध्ये जस्टिस जी रोहिणी कमिटी वगैरे बसलेली होती. ओके, यांचं काय काम होतं, तर OBCचे सब कॅटेगरायझेशन वगैरे करायचं होतं. आता ही OBC सब कॅटेगरायझेशन काय आहे किंवा OBCची सेन्सस वगैरे काय आहे, कास्ट सेन्सस वगैरे काय आहे, हे सर्व जर तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज तुम्ही, माझा एक व्हिडिओ आहे यूट्यूबवरतीच मी टाकलेला आहे, म्हणजे कास्ट सेन्सस म्हणजे काय वगैरे या संदर्भात ते व्हिडिओ आहे, तर ते प्लीज जाऊन बघा. तिथे मी ऑलरेडी हे सर्व चर्चा केलेली आहे की सब कॅटेगरायझेशन वगैरे जे काय आहे ते तिथं सांगितलेलं आहे. त्यानंतर BJP या
फंद्यामध्ये कशा पद्धतीने अडकून बसलेली आहे हे आपण सांगितलेलं आहे तिथे. ओके. व पहा 2017 पासून बीजेपी इथे अडकून पडलेली आहे, त्यामुळे 2017 पासून हे 14व एक्सटेन्शन आहे व आता एक्सटेन्शन 31 जुलैपर्यंत दिलेलं आहे या समितीला वगैरे. ओके. व हे एक्सटेन्शन मिळतच राहणार आहे, कारण बीजेपी इथं खूप म्हणजे डेडलॉकमध्ये वगैरे फसलेली आपल्या इथं दिसून येते. ओके. तर यासाठी प्लीज तुम्ही माझा व्हिडिओ वगैरे तुम्ही ते पाहून घेऊ शकता. त्यानंतर आपण पुढे चला. इथून अन्य न्यूज गरजेचे नाही पहा. त्यानंतर पहा आजचं टेक्स्ट आणि कंटेक्स्ट. यामध्ये आपल्याला सांगता येतं की जे LIC समूह आहे याची ऑलरेडी अदानी समूहामध्ये काय होती, इन्व्हेस्टमेंट वगैरे भरपूर होती. ओके. ज्या पद्धतीने शेअर्स आत्ताच म्हणजे एक हे सांगितलं तुम्हाला की कशा पद्धतीने शेअर मार्केट वगैरे चालतं. अगदी त्याचं उदाहरणमध्ये LIC पण तशा पद्धतीने आपला म्हणजे सामान्य माणसासारखंच LICने पण त्यामध्ये इन्व्हेस्ट वगैरे केलेली आहे. तर अदानींच्या समूहामध्ये वगैरे त्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत. मग पहा त्यांनी आणखीन इन्व्हेस्ट करत आहेत, तर 300 करोड वगैरे ते इन्व्हेस्ट करत आहेत असं त्यांचं मत वगैरे आहे. आता याबद्दल हे नाही आहे, परंतु विरोधक वगैरे यावरती आक्रमक होतील असं माझं मत आहे. त्यामुळे हे तुम्हाला थोडंसं चर्चेत वगैरे न्यूज आहे, त्यामुळे हे लक्षात असायला हवं. पहा या संदर्भाचे जे प्रश्न वगैरे विचारले जातील, सेबी म्हणजे काय वगैरे, ते आता प्रश्न मी आजच्या क्विजमध्ये वगैरे टाकणार आहे. तर सर्वांनी प्लीज आजची क्विज जी आहे ती न चुकता वगैरे देण्याचा नक्की प्रयत्न करा. आज आणि उद्या वगैरे तुम्हाला ते देता येईल. मग त्यानंतर परवा दिवशी आपण नवीन क्विज वगैरे घेतो. म्हणजे 10 प्रश्न मी 2 दिवसाला 10 प्रश्न अशा पद्धतीने टाकत असतो. त्यामुळे या क्विजचा वगैरे सर्वांनी लाभ घ्या असं माझं मत आहे. त्यानंतर पुढे पहा, इंडियाज कॉल टू मॉडिफाय द इंडस वॉटर ट्रिटी. आपण हे चर्चा केलेली आहे. म्हणजे इंडस वॉटर ट्रिटी कशामुळे रिवाईज करण्याची वगैरे गरज आहे हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे मी आता याला परत डिटेल वगैरे घेत नाही. त्यानंतर कमांड पोस्टिंग फॉर वुमन ऑफिसर्स इन द आर्मी. ओके. आता हे फक्त एवढं दिलेलं आहे. या निमित्ताने यातून जास्त डिटेल वगैरे जाण्याची गरज मला वाटत नाही. त्यानिमित्ताने मी याला पण स्किप करतोय. त्यानंतर पुढे अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही शंका, काही सजेशन असेल तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.